एकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातून सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असतानाही पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळील गावांमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणी सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचे जुगार क्लब बिनबोभाटपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर, उचगाव, सरनोबतवाडी, उजळायवाडी, गोकुळ शिरगाव, लक्ष्मी टेकडी आणि कागल भागातील काही ठिकाणी तीन पत्ती, रम्मी, अंदरबाहर यांसारखे पत्त्यांचे जुगार खेळ खुलेआम चालू आहेत। जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला जात असताना हे क्लब कसे सुरू आहेत याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। या गंभीर प्रकारांमुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आदेश दिला असताना या जुगार अड्ड्यांवर कडक कारवाई होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करतायत। या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अवैध जुगार क्लबवर त्वरित कारवाई करून कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जाते।